हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी निर्मला. तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण कटोरी ब्लाउजचं कटिंग बघणार आहोत मराठीमधून. पेपर कटिंग कशी करायची मराठीमध्ये आपण आपल्या चॅनलला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा. पेपर कटिंग कशी करायची नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींसाठी खूप छान अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहे. तर सिंपल पद्धतीने तुम्ही कटोरी ब्लाउज कटिंग करू शकता. नवीन शिकत असाल तरी पण तुम्हाला जमून जाईल. तर सगळ्यात पहिला आपण एक पेपर घ्यायचा आहे पेपर कटिंग शिकायला. या पद्धतीने अशा पद्धतीने बरेच व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, पण आपल्या चॅनलवर आता पहिल्यापासून आपण नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींसाठी खास व्हिडिओ बनवणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओला आत्ताच लाईक करून ठेवा आणि चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आला रे आला की तो तुम्हाला लगेच त्याचं नोटिफिकेशन मिळून जाईल. आणि हे बघा, मी असा पेपर घेतलाय, फोल्ड करून घेतलेला, म्हणजे ओपन बाजू माझ्या साईडला आलेली आहे. इथे आपण इथं काय करायचं आहे, तर आपल्याला इथं ओपन बाजू मी माझ्या साईडला ठेवली, जेणेकरून दोन्ही पण पार्ट आपण सहज कट करू शकतो. इथं आता आपण बॅक पार्ट फ्रंट पार्ट सोबत कटिंग करणार आहे. तर सगळ्यात पहिलं उंची टाकून घेऊ आपण. बघा, उंची आपण टाकून घेणार आहोत. तर उंची आहे 14 इंच प्लस 1 इंच ऍड करू. तर एका ताईची काल कमेंट पण आहे, ताई 34 किंवा 38 साईजचं कटोरी ब्लाउजचं कटिंग दाखवा. तर आपण इथं 34 घेऊ किंवा 38 घेऊ. तर आपण त्याच्यापैकी आज मी घेते बघा 38 साईजचं कटोरी ब्लाउजचं कटिंग आपण करू इथं. तर मग 14 इंच प्लस 1 इंच मार्जिन करू मिळवून घेतलं. तर उंची झाली आपली 15 इंच. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं उंची टाकून घ्या. पेपर कटिंग करताना आपल्याला एकदम सिंपल असा पेपर घ्यायचा आहे सगळ्यात पहिलं, जेणेकरून प्रॅक्टिस जी आहे ती अशा न्यूजपेपरवरच होती सुरुवातीला. तर आपण इथं बघितलं, उंची टाकून घेतली, जी काही ब्लाउजची उंची आहे ती. आता बऱ्याच मैत्रिणी नवीन ब्लाउज शिकत असल्यावरती आपल्याकडं ब्लाउजची उंची कशी मोजायची, काय कसं, तर संपूर्ण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड आहेत. ब्लाउजची मापं कशी घ्यायची सर्च करा, तुम्हाला ते व्हिडिओ मिळून जाईल. किंवा तुम्ही कोणताही व्हिडिओ बघितलात तरीही चालन, कोणाचाही बघितलात तरी चालन, मापं कशी घ्यायची म्हणून. आणि त्या पद्धतीने माप घ्यायची आहे ब्लाउजची. आणि मग अशा पद्धतीने उंची वगैरे आपल्याला टाकून घ्यायची आहे. शोल्डर टाकायचं आहे आपल्याला. मी शोल्डर घेते 5.5 इंच. 5 इंच 5.5 इंच शोल्डर घेतल्यानंतर मुंडा उंची मी इथं घेते 5.5 इंच. 38 साईज आहे, 5.5 इंच घेतलेला आहे इथं मी मुंडा उंची. 5.5 इंच परत एकदा मोजून घेतलं. ही सिंपल पद्धतीने कटोरी ब्लाउजचं कटिंग आहे. सहजपणे कुणीही कटिंग करू शकतं. त्यामुळे आपण इथं कोणतेही एकदम कोणतंही गणित किंवा कॅल्क्युलेशन वगैरे आपण केलेलं नाहीये. तर अशा पद्धतीने आपण इथं टाकून घेतलं माप. ही तुम्ही 38 साईज असेल किंवा तुमची कोणती पण साईज असेल तरी तुम्ही हे माप टाकू शकता. तर मी इथं 38 साईजचं माप तुम्हाला दाखवणार आहे. इथं तुमची कोणती पण साईज असू द्या, अशा पद्धतीने माप टाकून घ्या. काही समजलं नाही तर कमेंट करून विचारा. इथं आपल्याला घ्यायचा आहे छातीचा चौथा भाग. तर छाती आपली आहे 9.5 इंच. 38 छातीचा चौथा भाग. 38 छातीचा चौथा भाग येतो 9.5 इंच. हे बघा 9.5 इंच. 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं इथं. तर ते झालं आपलं 11.5 इंच. अशा पद्धतीने हे मार्किंग करून घेतल्यावर खाली सरळ लाईन ओढून घेऊ आपण. आज माझी पट्टी सुद्धा पोराने नेलेली आहे, कारण की पेपरला गेलेला आहे तो, आणि पट्टी सुद्धा घेऊन गेला आहे माझी. अशा पद्धतीने घेतल्यानंतर मी पेपर माझ्या साईडला असा फिरवू पण शकतो आपण. हे बघा. तर सगळ्यात पहिलं शेप द्यायच्या आधी जी मुंडा उंची आपण इथं घेतली त्याचा मधला सेंटर काढून घ्यायचा आहे. तुम्ही कोणत्या गावातून कोणत्या शहरातून व्हिडिओ बघतात कमेंट करून नक्की सांगा. मुंडा उंचीचे आपण इथं काय केलं, मधला सेंटर काढून घेतला. आता इथून आपल्याला या पद्धतीने हा शेप देऊन घ्यायचा आहे.
आता आपल्याला इथून परत 1 इंच पॉइंट घ्यायचा आहे आणि या पद्धतीने हा आकार देऊन घ्यायचा, कारण की हा बॅक पार्टचा झाला आणि हा फ्रंट पार्टचा झाला मोंढ्याचा आकार. दोन्ही आपण मोंढ्याचे आकार काढून घेतले. आता आपल्याला घ्यायची आहे गळा रुंदी. तर सगळ्यात पहिला शोल्डर पट्टी टाकून घ्या तुम्हाला किती घ्यायची आहे. जसं मला 2.5 इंच शोल्डर पट्टी पाहिजे आहे तर मग आम्ही 3 इंचावर मार्किंग करणार, अर्धा इंच मिळवून घेणार. तर गळा रुंदी इकडे किती ओपन राहते पाहू शकता तुम्ही, 2.5 इंच. आता इथून पुढचा गळा टाकायचा आहे आपल्याला. बघा बॅक पार्ट आपण खालच्या साईडनी काढून घेऊ. आता याच्यावरतीच फ्रंट पार्टचं मार्किंग करून घेऊ. तर पुढचा गळा आपल्याला घ्यायचा आहे 6.5 इंच. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. 5.5 इंच, 6.5 इंच, 6 इंच जसं पाहिजे तसा. आणि खालच्या साईडला गळा रुंदी सुद्धा मी 2.5 इंच ठेवली आहे. आता बॉक्स काढून घेऊ आपण इथं. अशा पद्धतीने बॉक्स काढून घेतल्यानंतर हा झाला आपला पुढचा गळा आणि मागचा गळा आपण पाठीमागून काढणार आहे. सगळ्यात पहिलं हे आपण फ्रंट पार्टचं मार्किंग करून घेतोय. आता मी इथं योगपट्टीचं मार्किंग टाकलं 2.5 इंचावरती. हे बघा 2.5 इंच. आता सरळ लाईन ओढून घेऊ आपण 2.5 इंचावर. घेतल्यानंतर इथून 1.5 इंच शेप देऊन घ्यायचा योगपट्टीचा. हा शेप देऊन घेतल्यानंतर आपल्याला इथं टाकायचं कटोरीचं माप. 38 साईज आहे. तर इथं आपली कटोरी किती निघती बघू आपण. मधला सेंटर घ्यायचा आहे आपल्याला इथं योगपट्टीवरून. तर इथं आपली 38 साईजला 5.5 ची कटोरी ही बरोबर बसते. आणि तुम्ही बघू शकता हे बघा. तर आपली इथं कटोरी जी आहे ती बरोबर इथं बसली आहे 5.5 इंच बरोबर. तर ही आपली इथे मेन कटोरीचा पॉइंट आलेला आहे. आता इथून आपण जो फ्रंट पार्टचा मोंढ्याचा आकार दिला, इथून 2.5 इंचावरती एक पॉइंट घेणार आहे आपण अशा पद्धतीने. आणि जो वरचा गळा आहे इथून तुम्ही 5.5 इंच पॉइंट घ्यायचा आहे. हे बघा हा पॉइंट घेतला. आता हे 3 पॉइंट आपल्याला घ्यायचे आणि अशी कटोरी जोडून घ्यायची. ही तिन्ही पण पॉइंट जोडून घ्यायचे. इथे आपला फ्रंट पार्टचं मार्किंग झालं. आता आपण हे कट करून घेऊ. त्याच्यानंतर आपल्याला कटोरी वाढवायची आहे. बॅक पार्टचा गळा वगैरे कसा घ्यायचा तो पण आपण बघणार आहे. तर मी इथं जी गळा रुंदी आहे त्याला थोडासा कट लावून घेतला. आता आपण बॅक पार्ट बाजूला करून घेऊ. हा आपला फ्रंट पार्ट आहे. तर गळा मी इथं कट करते. सगळ्यात पहिलं जी योगपट्टी आहे ती आपण इथं कट करून घेऊ. तर जो मोंढ्याचा आकार खोल होता तो फ्रंट पार्टचा होता तो आपण इथं कट करून घेतला. कटोरी कट करून घेऊ. आपली मेन कटोरी अजून काढायची आपल्याला. ही जी आहे ही कटोरी काढल्यावर आपल्याला कटोरी कशी वाढवायची ते महत्त्वाचं असतं. आता जो बॅक पार्ट आहे आपला त्याच्यावरती जे मार्किंग करून घेतलं आपण गळा रुंदीचं त्यापासून आपण आता मागचा गळा टाकून घ्यायचा. बघा ही जी गळा रुंदी आपण इथं घेतली इथून मागचा गळा टाकायचा. तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळा घ्यायचा आहे. कुणाचा 9 असेल तर 9.5 घ्या, 9.5 असेल तर 10 घ्या. जेवढा पण गळा असेल तेवढा इथं घ्यायचा आहे. आता इथून गळा रुंदी 2.5 इंच
घेतली. आता आपल्याला इथं बॉक्स काढून घ्यायचा आणि इथून तुम्ही तुमच्या आवडीनुसार डिझाईन गळा घ्यायचा असेल तर डिझाईन घ्या, सिंपल घ्यायचा असेल तर सिंपल घ्या. मी इथं गोल गळ्याचं मार्किंग करून घेतलं आणि या पद्धतीने आपला हा बॅक पार्ट तयार आहे, बघू शकता. आता आपण बॅक पार्ट साईडला ठेवून देऊ. ही आपली क्रॉस पट्टी आहे. त्याच्यानंतर आता ही जी योक पट्टी आहे ही वाढवायची आपल्याला 1.5 इंचानी. ही योक पट्टी न वाढवता ह्या 2 पार्ट कशी वाढवायचं त्याचा पण एक मी वेगळा व्हिडिओ बनवल. बऱ्याच वेळेस काय होतं, बऱ्याच मैत्रिणींना ही योक पट्टी खालून 1.5 इंचानी वाढवली तर ही योक पट्टी मोठी होती, असा बऱ्याच मैत्रिणींना प्रॉब्लेम येतो. तर जर तुम्हाला पण येत असेल तर कमेंट करून सांगा, आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनवू स्पेशल. काही कटोरी योक पट्टी न वाढवता हे 2 पार्ट कसे वाढवायचे आणि कटोरी कशी जोडायची आपण त्याचा सेपरेट व्हिडिओ बनवू. तर कमेंट करून सांगायला विसरू नका. अडचण असेल तर नक्कीच सांगा. आता या पद्धतीने आपण योक पट्टी 1.5 इंचानी खालून वाढवायची असं सांगितलं. त्याच्यानंतर आता ह्या क्रॉस पट्टीमध्ये आपल्याला काहीच वाढवायचं नाही आहे, असंच काय करायचं, पार्ट ठेवून कटिंग करायचं आहे. आता जी कटोरी आहे ती कशी वाढवायची ते बघू आपण. त्याच्यासाठी एक वेगळा पेपर घेऊ आपण आणि हे बघा, वेगळा पेपर घेतल्यावर आता ही जशीच्या तशी आखून घेऊ. कटोरी आपण जशीच्या तशी आखून घेतल्यानंतर हे बघा, आता ही कटोरी आपल्या काहीच कामाची नाही, आपण हिला साईडला टाकून द्यायचं. आता कटोरी कशी वाढवायची खूप महत्त्वाचं. बऱ्याच मैत्रिणींना कटोरी खूप मोठी होऊन जाती किंवा खूप प्रॉब्लेम येतो कटोरी वाढवताना. हिचे कटोरी वाढवण्याचं बऱ्याच व्हिडिओमध्ये खूप वेगवेगळ्या पद्धतीने सांगतो आपण कशा पद्धतीने वाढवायची म्हणून. तर ज्यांची तुम्ही कटिंग बघशाल त्यांचीच पद्धत त्या कटिंगमध्ये फॉलो करा. म्हणजे जी कटिंग तुम्ही बघशाल त्याच कटोरीमध्ये ही कटोरी वाढवण्याची पद्धत फॉलो करा. नाहीतर मग तुम्ही काही ब्लाऊज वेगळा कटिंग करशाल वेगळ्या पद्धतीने आणि कटोरी दुसऱ्यांच्या पद्धतीने वाढवशाल तर तिथं तुमचा घोळ होईल आणि कटोरीला एकदम प्रॉब्लेम येईल. कटोरी ब्लाऊजमध्ये ज्यावेळेस तुमची कटोरी परफेक्ट बसतं तेव्हाच तो ब्लाऊज जो आहे तो परफेक्ट बसतो, हे ध्यानात ठेवा. इथे पहा, आता इथं थोडं पुसट झालंय, एक आकडा दिसा नाही माझा टेपचा, एक आकडा पुसून गेलाय. तर मी याला थोडं मार्क केलं, हा 1 इंच आणि हा 2 इंच इथे बघा, आणि इथे आहे हा अर्धा इंच. तर हे मार्क मी असं करून घेतलंय. आता इथे बघा, आपल्याला ही कटोरी ह्या साईडनी वाढवायची आहे 1 इंच. जी हुकलूक पट्टी आहे त्या साईडनी 1 इंच आणि जिकडून गोल राऊंड आहे तिकडून वाढवायची 1.5 इंच. आले लक्षात? आणि इकडं हुकलूक पट्टीच्या साईडला तुम्ही अर्धा इंच वाढवून घ्यायचं आणि ह्या साईडने सुद्धा अर्धा इंच वाढवून घ्यायचं. या लाइनिंग मध्ये लाईन ओढायची आणि ह्या लाइनिंग मध्ये सुद्धा ही लाईन ओढून घ्यायची. मी सुद्धा काही कटोऱ्यां ब्लाउज मध्ये कटोरी जी आहे ती वेगळ्या पद्धतीने पण दाखवलेले आहेत व्हिडिओ, पण तुम्ही आता ही कटिंग फॉलो केली तर तुम्ही हीच कटिंग यामध्ये फॉलो करायची. तुम्हाला ही एकदम सोपी पद्धत आहे. तुम्ही दोन्ही साईडनी 1.5 इंच वाढवू शकता, काहीच अडचण नाहीये. पण बऱ्याच मैत्रिणींना कटोरी मोठी होते त्याच्यामुळे आपण इथे 1 इंच घेतलं आणि ह्या साईडनी 1.5 इंच घेतलं, किंवा तुम्ही ह्या साईडनी 1.5 इंच घेऊ शकता किंवा ह्या साईडनी 1 इंच घेऊ शकता. काही फरक पडत नाही, तुम्ही कोणत्याही साईडनी, फक्त मार्जिन जे आहे ते ह्या साईडनी 1 इंच घ्या, ह्या साईडनी 1.5 इंच घ्या आत्ताच्या कटोरीमध्ये. आता हे पॉइंट इथे जोडून घेऊ. घेतलं, इथून याचा मधला सेंटर काढा. जिथं आपण कटोरीचा पॉइंट घेतले तिथून ह्याचा मधला सेंटर घ्या. बघा, या पद्धतीने याचा मधला सेंटर घेतला आणि ह्या साईडनी खालच्या साईडनी 1.5 इंच पॉइंट घ्या. आता हे पॉइंट बराबर आपल्याला काय करायचे, जोडायचे इथे. आणि इथून जो अर्धा इंच आपण इथे वर वाढवला इथून हे पॉइंट असे जोडून घ्या.
इथं वरच्या साईडला अशी लई मोठी कटोरी अशी अजिबात फुलवायची नाहीये. बघा मी थोडंसं सॅम्पल दाखवते. असं असं इकडून घेऊन असं असं अजिबात कटोरी फुलवायची नाहीये. वरतून असं अर्धा इंचाचं मार्जिन घेत घेत जायचं. असं मार्जिन घेत घेत गेलं की मग इकडे असं फुलवायचं थोडंसं, जिकडे आपला 1.5 इंचाचा पॉईंट आहे तिथपर्यंत. आणि त्याच्यानंतर तुम्ही कटोरी बघू शकता, खूप सुंदर तयार होती. आपण याचा लुक पण बघू. बघा ही कटोरी आपली तयार झाली 38 साईजची. मी हिला कट करून घेते. अडतीस साईज ही माझ्या चॅनलवरती खूप जबरदस्त कटिंग चालते. अजूनही माझा जो व्हिडिओ व्हायरल आहे 38 साईजचा आहे, त्याच्यावरती अजूनसुद्धा खूप छान असे व्ह्यूज येतात. त्याच्यावरती सुद्धा बऱ्याच मैत्रिणींनी ब्लाऊज स्टिच केलेले आहेत. तुम्ही कमेंटसुद्धा वाचू शकतात त्यांचे. त्याच्यावरून त्यांचे ब्लाऊज हे खूप परफेक्ट बसले आहे 38 साईजचा. तुम्ही तीसुद्धा कटिंग फॉलो करू शकतात. ज्या पद्धतीने तुम्ही ज्यामध्ये जी कटिंग बघशाल तिचीच ज्या टिप्स आहेत ट्रिक्स आहेत त्या फॉलो करायच्या आहेत. आता इथे बघा ह्या कटिंगमध्ये आपण छान अशी कटोरी वाढवून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता. आणि इथे 1 इंच आपलं एक्स्ट्रा पण झालं म्हणून चुकली असं नाही. तर ती ज्यावेळेस आपण करतो ब्लाऊज, ज्यावेळेस आपण फिटिंगमध्ये जोडतो त्यावेळेस ती बरोबर त्याच्यामध्ये ही फिट होऊन बसते. ह्या कटोरीचा इथे आपण घ्यायचा मधला सेंटर. आता टक्स किती घ्यायचा, तर इथं 1.5 इंच टक्स न घेता तुम्ही इथं टक्स जो आहे तो 1.25च घ्यायचा आहे. आडवा टक्स हे बघा 1.25च घ्या. वरच्या साईडला 2.5 किंवा 2.25 इंच टक्सचं मार्जिन घ्या. मी 2.25 इंच घेतलं. आता हिचं आपण इथे बघू कटोरी. बघा छान अशी कटोरी आपली इथे बसलेली आहे आणि यामध्ये ही व्यवस्थित अशी फिट होऊन जाते. तुम्ही पाहू शकता. बघा तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो आपला. तर बाही कटिंग राहिलेली आहे. बाही कटिंगचा मी स्पेशल व्हिडिओ खूप सारे बनवलेले आहेत. कमेंट करून सांगा तर आपण परत एकदा बनवू शकतो, जे आपण मैत्रिणी जॉईंट होतात नवीन नवीन. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.